नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आता उन्हाळा चालू झालेला आहे. आपण आज थंडगार अशी नाचणीची आंबील बघणार आहोत. तर त्याच्यासाठी हे मी 2 चमचे पीठ नाचण्याचं घेतलं आहे. तर हे नाचण्याचं पीठ मी नाचणे चांगले धुवून मोड काढून असे भरडलेले आहेत. मोड काढलेले मग नाचणी सत्वच आहे हे. फक्त मी त्याचं साल काढून टाकलं नाही आहे अगदी पूर्णपणे, त्याच्यामुळे ते असं दिसतं आहे. असं हे नाचणी सत्व आहे, घरी केलेलं आहे हे. आणि आता मी त्यातले 2 चमचे घेतले आहे. 2 चमचे नाचणी सत्व घेतलं आहे. ते मी चांगलं पाण्यात मिक्स करून घेणार आहे. इकडे मी 2 ग्लास पाणी तापायला ठेवलं आहे. म्हणजे वेळ लागू नये या दृष्टीनं माझा प्रयत्न आहे. तर हे आपण मिक्स करून घेणार आहोत. तांदूळ नाचणी चांगली धुवून 2-3 वेळा धुवून चांगलं 1 दिवस पूर्णपणे 24 तास भिजत ठेवून नंतर ते फडक्यात बांधून मोड काढून असं केलेलं हे नाचणी सत्व आहे. त्याच्यामुळे ते एकदम असं हेल्दी आणि छान असं आहे. अगदी हे तान्ह्या बाळांनासुद्धा आपण घालू शकतो. तान्ह्या बाळांना आत्ता उन्हाळ्यात हे अतिशय चांगलं असतं सत्व. असं हे अगदी भरपूर पौष्टिक असं नाचणी सत्व आता घराघरात होत असतं, पण बऱ्याच जणांना हे माहितीसुद्धा नसतं. म्हणून मी हे दाखवते. कारण जी लोक कोकणातली आहेत त्यांना बऱ्याच जणांना नाचणी सत्व माहिती असतं, पण ते नाचणी सत्व म्हणजे बाजारात जायचं, विकत आणायचं आणि करायचं असं माहिती असतं. हे बाजारात न जाता आपण घरच्या घरी बनवलेलं हे नाचणी सत्व आहे. तर हे बघा, आता हे आपलं पाणी इथे उकळलं आहे. उकळलेल्या पाण्यात मी हे सत्व ओतणार आहे. हे बघा स्वच्छ दिसतं आहे, कारण त्याच्यावर आपण प्रक्रिया केलेली आहे. आणि हे बघा तळात सालं राहिली आहेत, हे पण तुम्हाला दाखवते. नाचणीची सालं तळात राहिली. मला असं उकळवून घ्यायचं आहे. सालावर राहिली खाली. हे आपण थोडीशी अगदी थोडी वासाला अशी ओली मिरची आणि लसूण घालणार ठेचून. लसणीचा वास याला चांगला लागतो आणि लसूण नाचण्याला पचायला लसूणही चांगली असते. म्हणजे आपण आता ही तिखटाची करणार आहोत. गोडाची करायची असेल तर लसूण घालायचं नाही, दूध घालायचं आणि साखर घालायची. लहान मुलांसाठी करत असतो तर आपण हे आत्ता लहान मुलांसाठी करत नाही, आपण आत्ता ही मोठ्यांसाठी करतो आहे. त्याच्यामुळे मी हे सगळं घालते आहे. ठेचलेलं मी या आंबिलीत घालणार आहे. चांगली ही उकळून घेणार आहे. त्याच्यात आपण मीठ घालणार आहोत. त्याप्रमाणे आपण मीठ घालायचं, कारण आपण त्याच्यात ताक घालणार आहोत. त्याच्यामुळे एकदम ती टेस्टी लागते. आता आपण यामध्ये जिऱ्याची पावडर टाकणार आहोत, ते आणखीन थंडावा येण्यासाठी. उन्हाळ्यात ही थंड म्हणून आंबील पितात. सकाळी नाश्त्याबरोबर बऱ्याच ठिकाणी आंबील करायची पद्धत असते. भाकरी वगैरे खाल्ली, भाकरी पोळी खाल्ली की त्याच्यावर आंबील प्यायची. ती खूप छान लागते आणि दिवसभर पोट आपलं शांत राहतं. आता हे मी थोडी अजून उकळवून घेणार आहे, नंतर खाली उतरणार आहे आणि गार झाली की आपण ती सर्व करणार आहोत. मग त्याच्यात आपल्याला ताक घालायचं आहे. गरम असताना ताक घातलं तर ते फुटतं, म्हणून आपण गरम असताना ताक घालायचं नाही आहे. आंबील थंड झालेली आहे आणि आता आपली ती आंबील पिण्यासाठी तयार आहे. घट्ट पातळ कोणाला हवी तशी करायची. आपण त्याच्यात ताक घालणार आहोत. एकदम ताक घालून ठेवायचं नाही, कारण कोणाला हवे असेल तसं मग मिसळून पिता येतं. अशी आपली छान थंडगार आंबील पिण्यासाठी तयार आहे. हे अगदी घरी नाचणी सत्व करून केलेली आंबील आहे ही. नाचणे भिजवून त्याला मोड काढून असं केलेलं आहे. वाटली तर वर
कोथिंबीर घालावी, पुदिना घालावा, जिरा पावडर आणखीन हवे असेल तरी घालावी, म्हणजे जे आपल्याला आवड असेल तसं त्यावर घालावं. तर जरा जरा जिरा पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकली, कोथिंबीर, आपले आंबील पिण्यासाठी तयार आहे. आता ही मी कशी केली हा माझा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. फक्त तुम्हाला मी नाचणी मोड आलेले दाखवले नाहीत, पण यापूर्वी मी दाखवलेले आहे. त्याच्यामुळे माझे जुने व्हिडिओसुद्धा तुम्ही काढून बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.